Okay. Good morning. I can see Sanjita and Sunny. You both are there, and still we can wait. Meanwhile, if anybody comes, we will let them in. So today, there will be a continuation of the previous topic which we were discussing since last week. It was the topic that is module number 1, nature and function of criticism. In the last lecture, I guess we have studied the nature and there was a specific PowerPoint presentation that I did on the topic function of criticism. So today, on the basis of both, this lecture will give you a complete outlook of the essential function or say how a literary criticism could really implement to any work of art. एक गोष्ट कन्फर्म आहे की लिटररी क्रिटिसिझम आपण जेव्हा बोलतोय तर लिटररी क्रिटिसिझमचा मुळात अर्थ होतो की साहित्यिक समीक्षा साहित्य साहित्य म्हणजे व्हॉट एव्हर विच एव्हर इट इज रिटन जे काही लिखित साहित्य आहे साहित्यामध्ये आर्ट्स साहित्यामध्ये आपल्याकडे वी हॅव पोएट्री ड्रामा प्लेज नॉव्हेल्स अँड व्हॉट नॉट या सगळ्या गोष्टींच्या आधारावरती टू असेस टू टू डिसाइड इट्स अ व्हॅल्यू लिटररी क्रिटिसिझम हे वर्क करत असतं तर मुळात हा आपला चौथा लेक्चर आहे 2 लेक्चर आपण बघितले होते नेचर आणि दुसरा होता फंक्शन ऑफ क्रिटिसिझम लास्ट लेक्चरला आपण ओव्हरऑल जे काही अनालिसिस आहे जे काही इंट्रोडक्टरी रिमार्क्स होते आपण ते बघितले होते आणि त्याच्या पुढची जी स्टेज असणार आहे ती असणार आहे इंट्रोडक्शन टू लिटररी क्रिटिसिझम इन अ प्रॅक्टिकल वे ठीक आहे आपण सुरुवात करूयात जेव्हा आपण लिटररी क्रिटिसिझम म्हणत असतो वी हॅव सीन इट्स व्हेरियस डेफिनेशन्स अँड वी हॅव ऑल्सो कन्फर्म दॅट the word criticism has multiple meanings and even the function and the nature of the criticism keeps on changing with the time with the coming century so to boil down or to conclude in one single bottom line of literary criticism is not at all possible. So, हे काही again, these are some of the definitions and uses आहेत. मुळात literary criticism म्हणजेच काय? It is the name given to any works which are written by experts who critique, analyze an author's work. याच्यामधून तुम्हाला कन्सेप्ट लक्षात येईल लिटररी क्रिटिसिझम एकाला नाव देण्यात आलेलं आहे कशाला टू वर्क्स रिटन बाय एक्सपर्ट्स लिटररी क्रिटिसिझम या ठिकाणी होतं एक लेखन आहे एक रायटिंग आहे ते कोण राईट केलं गेलेलं आहे एक्सपर्ट लोकांनी लिहिले गेलेलं एक लेखन आहे who critique, analyze an author's work. So initially, primarily, एक वर्क ऑफ आर्ट आहे पोएट्री असेल नॉव्हेल असेल त्याचा अभ्यास केल्यानंतर एक एक्सपर्ट त्याला म्हणतो म्हणून आपण क्रिटिक वाचतो अभ्यास करतो अनालाइज करतो त्याच्यावरती क्रिटिक करतो आणि त्या वर्क वरती त्याचे काहीतरी कमेंटेशन्स तो लिखित स्वरूपात मांडतो ते जे रिटन स्क्रिप्ट आहे जे रिटन डॉक्युमेंट आहे आपण त्याला अ डॉक्युमेंट ऑफ लिटररी क्रिटिसिझम म्हणू शकतो सो लिटररी क्रिटिसिझमचं जे काही डॉक्युमेंट आहे जे काही लेख आहे जे काही लेखन आहे ते ऑथरचं जे वर्क असणार आहे ज्याला म्हणतो आपण एक ट्रू वर्क एक लिटररी वर्कच्या आधारावरती बेस्ट असतं लिटररी क्रिटिसिझमचं कुठलंही वर्क मुळात कन्सिडर करायचं असेल तर ही गोष्ट तुम्ही कन्सिडर करायला पाहिजे लिटररी क्रिटिसिझम इज ऑल्सो अ रिटन डॉक्युमेंट आहे ते कोणी लिहिलं जातं ते कुणाकडून लिहिलं जातं इट इज रिटन बाय अन एक्सपर्ट हु रीड्स हु अनालाइज हु जजेस काय जज करतं काय अनालाइज करतं तर कुठल्याही एखाद्या लेखकाने लिहिला गेलेला कुठलाही ग्रंथ ठीक आहे ह्याला म्हणतो आपण लिटररी क्रिटिसिझम त्याच्यानंतर लिटररी क्रिटिसिझम लास्ट लेक्चरला फंक्शन मध्ये आपण बघितलं होतं की व्हॉट इज नॉट लिटररी क्रिटिसिझम किंवा व्हॉट इज नॉट क्रिटिसिझम क्रिटिसिझमचा अर्थ मुळात होतो समीक्षा करणं आणि सर्वसाधारण कन्सेप्शन अशी आहे क्रिटिसिझम म्हणजे टीका करणे
टीका करणे किंवा एखाद्या गोष्टीमध्ये फक्त निगेटिव्ह बाजू दाखवणं म्हणजे क्रिटिसिझम होतं का? तर अजिबात नाहीये. सो इट डज नॉट मीन टू क्रिटिसाइज ॲज अ कंप्लेंट और डिसअप्रुव्हल. टीका करणं, कंप्लेन करणं की एखाद्या चांगल्या गोष्टीला सुद्धा कानाडोळा करणं हे क्रिटिसिझम मध्ये येत नाही. क्रिटिसिझम हे एक ज्युडिशियल कॉम्बिनेशन ऑफ द मेरिट्स अँड demerits ऑफ एनी वर्क ऑफ आर्ट. आपण याला फंक्शन ऑफ क्रिटिसिझम असं आपण म्हणू शकतो. त्याच्यानंतर लिटररी क्रिटिसिझम इज ऑफन रेफर्ड टू ॲज अ सेकंडरी रिसोर्स. कन्सिडर, लक्षात घ्या याच्यामध्ये लिटररी क्रिटिसिझमला आपण सेकंडरी सोर्स म्हणतो, एक दुय्यम दर्जाची सामग्री म्हणतो. मग प्राथमिक काय असेल तर ते कुठलंही लिटरेचरचं जे बुक आहे, कुठलाही लिटररी ग्रंथ आहे तर ते सुरुवातीला असतं. त्याच्या आधारावरती केली गेलेली समीक्षा, लिखित समीक्षा हे इट्स अ पार्ट ऑफ लिटररी क्रिटिसिझम. हे दुय्यम आहे. प्रायमरी कुठलंही वर्क ऑफ आर्ट आहे, कुठलंही एखाद्या लेखकाने लिहिले गेलेलं कुठलंही पुस्तक हे प्रायमरी रिसोर्स आहे. त्याच्या आधारावरती आपण जे म्हणतो दॅट इज द सेकंडरी रिसोर्स. सो लिटररी क्रिटिसिझम इज ऑफन रेफर्ड टू ॲज अ सेकंडरी रिसोर्स. इट इज नॉट प्रायमरी एट ऑल. या ठिकाणी वी नीड टू अंडरस्टँड व्हॉट इज मोस्ट इम्पॉर्टंट, दॅट इज द प्रायमरी इज लिटरेचर. आणि लिटरेचरच्या आधारावरती ज्याला आपण म्हणतो पॅरासेट आपण म्हणू शकू, ते पॅरासेटला आपण म्हणतो तर ते क्रिटिसिझम आहे. फॉर एक्झाम्पल आपण म्हणतो की मूवी क्रिटिक्स आहेत. मूवीज जर नसेल, एखाद्या डायरेक्टरनी पिक्चर जर बनवला नसेल तर त्या पिक्चरच्या आधारावरती क्रिटिसिझम आपण करू शकू का? तर अजिबात नाही. म्युझिक क्रिटिक्स आहेत. पहिल्यांदा त्या आर्टिस्टनी सर्वप्रथम म्युझिक जनरेट करायला पाहिजे, तयार करायला पाहिजे. त्याच्यानंतर ते म्युझिक चांगलं की वाईट आपण ठरवू शकतो, त्याच्यावरती आपण एखादा लेख लिहू शकतो. सो या ठिकाणी गोष्ट कन्फर्म होते की लिटररी क्रिटिसिझम इज ऑलवेज सेकंडरी सोर्स. हे एक पॅरासाइट आहे, एक बांडगुळ आहे त्याच्यावरती. तर ट्रू लिटररी वर्क वरती, ऑथरचं वर्क, लेखकाचा ग्रंथ पहिल्यांदा त्याच्या आधारावरती अभ्यास करून, त्याच्या ग्रंथावरती अनालिसिस करून, जजमेंट देऊन जे काही रिटन डॉक्युमेंट तयार होतं एखाद्या एक्सपर्ट कडून, त्याला आपण लिटररी क्रिटिसिझम असे म्हणू शकतो. कळतंय? सो लिटररी क्रिटिसिझम इज ऑफन रेफर्ड टू ॲज अ सेकंडरी रिसोर्स. प्रायमरी रिसोर्स काय? कुठलंही वर्क ऑफ लिटरेचर हे ओरिजिनल आहे. पुढची स्लाइड आहे. ओके. लिटररी क्रिटिसिझम इज ऑफन रेफर्ड टू ॲज अ सेकंडरी रिसोर्स, आताच आपण म्हटल्यासारखं, बिकॉज इट इज युज्ड टू अनलाइज युअर प्रायमरी वर्क. प्रायमरी वर्क म्हणजेच ग्रंथ, द वर्क, द टेक्स्ट किंवा नॉव्हेल किंवा एखादी मूवी किंवा एखादं म्युझिक जे तुम्ही ऐकत असाल, एखादी मूवी जी तुम्ही पाहत असाल किंवा एखादं नॉव्हेल किंवा कविता जी तुम्ही वाचत असाल, ते प्रायमरी वर्क आहे लेखकाचं. त्याच्या आधारावरती केलं गेलेलं क्रिटिसिझम, अनालिसिस, जजमेंटल इव्हॅल्युएशन, आपण त्याला काही म्हणू, हे होतं सेकंडरी क्रिटिसिझम, सेकंडरी रिसोर्स. सो प्रायमरी रिसोर्स अँड सेकंडरी रिसोर्स. Literary criticism is used by people who want to use an expert's opinion to support their own ideas. Point काय म्हणतो बघा? Literary criticism is used by people who want to use an expert's opinion to support their own ideas. या ठिकाणी दोन गोष्टी आहेत. जेव्हा एक सर्वसाधारण माणूस, आपल्यासारखा एखादा रीडर, जेव्हा एखादं पुस्तक वाचतो, एखादा ग्रंथ वाचतो, एखादं नॉव्हेल वाचतो, तर आपल्या ते वर्क ऑफ आर्ट वरती आपण फक्त आपले ओपिनियन्स आपण शेअर करत असतो, आपले रिस्पॉन्सेस असतात. आपल्याला शेवटी गोष्टी थोडं डीप अभ्यास असतो का लिटरेचरचा? तर नाही. ठीक आहे. मग लिटररी क्रिटिसिझमचा वापर हे लोक करत असतात. त्यांचे जे ओपिनियन आहेत, ओपिनियन्स अबाउट, व्ह्यूज अँड आयडियाज अबाउट द ग्रेटनेस और द वीकनेस ऑफ एनी वर्क ऑफ आर्ट, ते जर तुम्ही मांडत असाल तर एक सपोर्टिव्ह डॉक्युमेंट किंवा सपोर्टिव्ह जे एव्हिडन्स असतं ते म्हणजे लिटररी क्रिटिकनी
लिहिलं गेलेली समीक्षा याच्या आधारावरती तुम्ही तुमचे जे काही ओन आयडियाज आहेत, ओन रिफ्लेक्शन्स आहेत, हे आपण पुट फॉरवर्ड करू शकतो एखाद्या पीस ऑफ वर्क बद्दल. फॉर एक्झाम्पल मूवी बद्दल जर म्हणायचं जर गेलं तर शोले. शोले ह्या असं म्हटलं जातं की इंडियन सिनेमाचा मास्टरपीस आहे. फाईन. तर त्याच्या आधारावरती आपण असं म्हणू शकतो की आपले जे पर्सनल व्ह्यूज आणि ओपिनियन्स आहेत, इट हॅज टू बी सपोर्टेड बाय द व्ह्यूज, सपोर्टेड बाय द ओपिनियन्स ऑफ एन एक्सपर्ट. आपण त्यांना लिटररी क्रिटिक असे म्हणू शकतो. ऑन दिस बेसिस वी कॅन से दॅट the primary work is always a literary work which at first hand you are reading, and after reading an expert, he reads, tries to understand, analyze and gives judgmental views about that particular work of art. They ji likhit document hai, that can be called as secondary resource, that is literary criticism. Fine. So primary and secondary. Primary is always the original work of art, and the secondary source म्हणजेच त्याच्या आधारावरती केली गेलेली समीक्षा ती सुद्धा रिटन मध्ये असते. त्याला सुद्धा आपण काय म्हणतो, सेकंडरी रिसोर्स आहे, सेकंडरी सोर्स आहे. समजतंय? ओके. So remember one thing here, literary criticism is used by readers to analyze, not by authors to write. Suppose if I have written a novel, I am not an authorized person to give my own criticism on my own book. It is not done like that. आपण एकदम सुरुवातीला in the very introductory lectures of this criticism, we have said that literary criticism or any sort of criticism has to be disinterested. Fine. त्याच्यामुळे असं म्हटलं जातं की literary criticism used by the readers to analyze, not by authors to write. त्याच्या पुढची कन्सेप्ट अशी आहे की therefore when you begin to analyze your novel, you will make use of expert, reliable literary criticism to support your opinion, your thesis, which you will develop for your paper. हा आपण नेटवरून डाउनलोड केल्यामुळे हे जे युअर थेसिस वगैरे आहे तो भाग वेगळा आहे. पण आपण जेव्हा एखाद्या पुस्तकाबद्दल किंवा एखाद्या ग्रंथाबद्दल आपले स्वतःचे जे रिस्पॉन्सेस आपण मांडत असतो, तर त्या रिस्पॉन्सेसला एक एव्हिडन्सचं स्वरूप किंवा सपोर्टिव्ह डॉक्युमेंट किंवा सपोर्टिव्ह जे काही ओपिनियन आहे, ते ओपिनियन म्हणून आपण रिलायबल आणि एक्सपर्ट लिटररी क्रिटिसिझमचा दाखला आपण या ठिकाणी देऊ शकतो. So, by looking all this at the background, literary criticism and theory, याच्यामध्ये काय बघा, any piece of text can be read with a number of different sets of glasses, meaning you're looking for different things within the text. या ठिकाणी it is a concept, it is an opinion that a single book can never give same meaning to multiple readers. The best example of this is of a poem. A poem, when I read, my interpretation, my understanding and my analysis of that particular poem varies with the interpretation or say the reading or understanding of author. Third, when we take into consideration any work of literature, it has multiple meanings. On this basis, ha point म्हणतो, any piece of text, any piece of literature can be read with a number of different sets of glasses. Glasses चा अर्थ इथे या ठिकाणी होतो की any work of art, biographical critic or biographical criticism, historical criticism or cultural criticism, whatever, psychological criticism आहे, as a form, म्हणजेच a formalistic reading of a text focuses on symbol, रायटरची सोशल कंडिशन कशी होती, ह्या गोष्टी बाजूला ठेवून एक फॉर्मलिस्टिक अप्रोच, म्हणजे there is only operation or understanding or analysis of the words which are there in the work of art. त्या ऑथरनी लिहिलं गेलेलं प्युअर पीस ऑफ वर्क ह्याच गोष्टीला
अंडरस्टँड करत असतात, त्याच गोष्टीवरती ऑपरेशन करत असतात, त्याच गोष्टींना कन्सिडर करत असतात. रेस्ट ऑफ द थिंग्स आर नेग्लेजिबल, ते निग्लेक्ट करत असतात. त्याला म्हणतो आपण फॉर्मॅलिस्टिक क्रिटिसिझम. फॉर्मल क्रिटिसिझम ऑफ अ फॉर्मल वर्क ऑफ आर्ट, whatever that is written on the paper should be treated as a piece of analysis. Beyond that there is nothing. Consider, याच्यामध्ये काय काय कन्सिडर केलं जातं फॉर्मॅलिस्टिक क्रिटिसिझम मध्ये? द एलिमेंट्स ऑफ प्लॉट. जर एखादं नॉव्हेल किंवा ड्रामा असेल तर त्या प्लॉट वरती अनालिसिस केलं जातं, इंटरप्रिट केलं जातं. नरेटर, what are the types of narration, narrative strategies that used, ते नरेशन कसं केलेलं आहे, what is the strategy. By examining biographical criticism मध्ये what are the things that a critic should do, त्याच्यामध्ये the author's life, त्याचं ती जीवनी याचा अभ्यास केला जातो. that because we can have a deeper understanding of his or her writing. आपण we can say that आपले जे आजचे जे ओपिनियन्स आहेत, आपले व्ह्यूज आहेत किंवा आपली मेंटॅलिटी आहे, इट इज म्हणजे फ्रॉम नोवेअर आलेली नाहीये. इट इज अन आउटपुट ऑफ द लाईफ विच वी हॅव लेड अप टू नाव. याच्या आधारावरती आपली अंडरस्टँडिंग किंवा आपली सायकोलॉजी किंवा आपले आयडियाज हे डेव्हलप होत जातात, आणि त्याच आधारावरती आपलं बोलणं असेल, आपलं वागणं असेल, किंवा ऍट ऑल इफ एनीबडी विचेस टू राईट एनिथिंग, आपल्या बायोग्राफीचा, आपल्या विचारसरणीचा त्या पूर्ण पुस्तकांच्या आधारावरती खूप मोठा इन्फ्लुएन्स असतो. सो वी कॅनॉट डिनाय द इन्फ्लुएन्स ऑफ द बायोग्राफी और द से the life which we have lived has a huge impact on whatever we speak, whatever we think, and whatever a writer writes. On this basis, a biographical critics tries to understand the biography of a writer. Under that light, he tries to analyze and understand the work which he has written. हे झालं biographical criticism. याच्या पुढचं आहे historical or cultural criticism आहे. The work, see, look at the word itself. History and culture यामध्ये dominate केले जातात. So these are the different versions of looking at any work of art. So criticism does have the multiple layers of meaning. So this critical viewpoint examines a text in relation to its historical or cultural backdrop. लक्षात घ्या, या ठिकाणी हा पॉइंट काय म्हणतोय, द क्रिटिकल व्ह्यू पॉइंट. जेव्हा एखादा क्रिटिक अनालाइज करत असतो एखाद्या पर्टिक्युलर पीस ऑफ लिटरेचरला, एखाद्या टेक्स्टला, आयसोलेशन मध्ये जर करत असेल तर ते झालं फॉर्मॅलिस्टिक क्रिटिसिझम. कुठल्या ना कुठल्या एक्सटर्नल गोष्टींचा आधार घेऊन एखादं टेक्स्ट जर एक्झामाइन होत असेल तर ते कुठल्या अँगलनी, कुठले हे एक्सटर्नल, त्याला काय म्हणतो आपण, एक्सटर्नल अप्रोचेस लावते, त्याच्या आधारावरती डिफरंट टाइप्स ऑफ क्रिटिसिझम तयार झालेले आहेत. बायोग्राफिकल लिटरेचर, बायोग्राफिकल क्रिटिसिझम मध्ये एखादा क्रिटिक व्ह्यू पॉइंट अभ्यास एक्झामाइन करतो इन रिलेशन टू हिज बायोग्राफी. हिस्टॉरिकल क्रिटिसिझम मध्ये कसं आहे, एक क्रिटिक टेक्स्टला एक्झामाइन करत असताना त्या टेक्स्टचं रिलेशन जोडण्याचा प्रयत्न करतो टू द हिस्टॉरिकल और कल्चरल बॅकड्रॉप. आपल्या अपब्रिंगिंग मध्ये तुम्हाला आता सांगितलं की आपल्या बायोग्राफीचा म्हणजे सोशल बायोग्राफी सोबत आपल्या हिस्टॉरिकल बायोग्राफीचा किंवा हिस्टॉरिकल जे काही बॅकग्राऊंड आहे त्याचा सुद्धा इम्पॅक्ट हे आपल्या विचारसरणीवरती व्हायला लागतो, आणि त्याच गोष्टींचा अभ्यास हे हिस्टॉरिकल क्रिटिसिझम करत असतात. यू मे एक्झामाइन अ टेक्स्ट इफेक्ट ऑन हिस्टरी और कल्चरल और वाइस वर्सा. एखाद्या कल्चरचा आणि एखाद्या हिस्टरीचा इफेक्ट, हिस्टॉरिकल जे काही घटना असतात त्या घटनांचा इम्पॅक्ट हा त्या टेक्स्ट वरती कसा झालेला आहे, आणि त्या टेक्स्टचा इम्पॅक्ट हा ऐतिहासिक किंवा कल्चरल घटनांवरती कसा झालेला आहे, हा वाइस वर्सा. हे दोन्ही प्रकारच्या इम्पॅक्ट किंवा इफेक्टचा अभ्यास हिस्टॉरिकल क्रिटिसिझम करत असतात. फॉर एक्झाम्पल, व्हेरी ऍप्ट एक्झाम्पल दॅट आय कॅन गिव्ह, की आपली आयडियोलॉजी, की द वे हाऊ वी थिंक, द वे हाऊ वी लाईक, आपला अटायर असेल, आपलं ड्रेस असेल किंवा आपली फॅशन असेल, इट कीप्स ऑन चेंजिंग इन विथ अ हिस्टॉरिकल इरा. म्हणजे जनरेशन चेंज झाल्यानंतर एखादी पर्टिक्युलर काय म्हणतो आपण,
सेंचुरी असेल किंवा एखादी कल्चरल चेंज जेव्हा होतो तर ते कल्चरच्या मध्ये चेंजच्या मध्ये आपण सुद्धा इन्क्लूड असतो त्या ठिकाणी. पुढचा पॉइंट असा आहे, यू मे एक्झामाइन टेक्स्ट इफेक्ट ऑन हिस्टरी और कल्चर और वाइस वर्सा, आता आपण बघितलेला आहे. नेक्स्ट पॉइंट आहे, हिस्टॉरिकल कल्चरल अनालिसिस इज ऑफन व्हेरी सिमिलर टू व्यू हिस्टरी, कल्चर अँड बायोग्राफी इन अ सिंगल एसे. तर इथं आपल्याला हे आलेलं आहे, एक नोटिफिकेशन आलेलं आहे की आपण आय स्टार्टेड ॲट 11 o'clock, प्रॉब्ली 40 minutes आर अबाउट टू एंड. जर संपलं तर आपण परत एकदा वी कॅन लॉग इन वन्स अगेन विथ सेम क्रेडेन्शियल्स. ठीक आहे. हिस्टॉरिकल किंवा कल्चरल अनालिसिस आहे एखाद्या वर्कचा इज ऑफन व्हेरी सिमिलर टू बायोग्राफिकल अनालिसिस. मला आता सांगितलं की हे एक अनालिसिस आहे ऑन द which is nothing but an approach. जसं आपण लास्ट स्लाइडला आपण बायोग्राफिकल अप्रोच बघितला, बायोग्राफिकल अनालिसिस बघितला, अगदी त्या सारखंच कुठेतरी हिस्टॉरिकल हे अनालिसिस आहे. आणि इट्स पॉसिबल टू व्ह्यू हिस्टरी, कल्चर अँड बायोग्राफी इन अ सिंगल एसे. तर ह्या एकमेकांना अशा जोडलेल्या शृंखला आहेत, साखळ्या आहेत, हिस्टरी, कल्चर अँड बायोग्राफी. आणि ह्याच्या एक्झॅक्टली ऑपोजिट जर कुठलं असेल तर ते formalistic criticism है. Most influential and most controversial of its own time हे सायकोलॉजिकल क्रिटिसिझम आहे. सायकोलॉजिकल क्रिटिसिझम म्हणजे आपण सुरुवातीला बायोग्राफी बघितली, आता हिस्टरी बघितली, आता सायकोलॉजिकल अनालिसिस किंवा सायकोलॉजिकल अप्रोच सुद्धा आपण एखाद्या लिटरेचरला आपण अप्लाय करू शकतो. अँड बाय अप्लाइंग दिस सायकोलॉजिकल क्रिटिसिझम वी कॅन हॅव डिफरंट इंटरप्रिटेशन of any work of art. ही सुद्धा एक ब्रांच ऑफ स्टडी आहे, ब्रांच ऑफ क्रिटिसिझम आहे, विच इज व्हेरी फेमस अँड मोस्ट कॉन्ट्रोवर्शियल ऑल्सो. याच्यामध्ये असं म्हटलं जातं की सायकोलॉजिकल क्रिटिकल थिअरी म्हणजे सायको अनालिसिस किंवा सायको अनालिटिक थिअरी आहे, अप्लाइज द थिअरीज ऑफ सायकोलॉजी. सायकोलॉजी एक विशिष्ट ब्रांच आहे अभ्यासाची. सायकोलॉजीचे जे थिअरीज आहेत त्या थिअरी जेव्हा आपण लिटरेचरच्या अनालिसिस साठी जेव्हा आपण वापरतो किंवा अप्लाय करतो, for better understanding of character, for better understanding of any work of art, आपण त्यांना सायकोलॉजिकल क्रिटिसिझम असे म्हणत असतो. सायकोलॉजिकल क्रिटिसिझम हे फोकस केलं जातं कुठल्याही वर्क ऑफ आर्टच्या कॅरेक्टर वरती. तो याच्यामध्ये हा एक युनिक पॉइंट आहे की you cannot apply psychological criticism or psychoanalytical criticism to overall the book. Rather, you have to apply the psychological approach only to particular characters, and on the basis of this character analysis you can explore any given work of art. लक्षात घ्या, सायकोलॉजिकल क्रिटिसिझम म्हणजेच काय, हे जे सायकोलॉजी या म्हणजे मानसशास्त्रामधल्या ज्या काही त्यांच्या अभ्यासातल्या त्या थिअरीज आहेत, त्या थिअरींचा अभ्यास जेव्हा आपण एखाद्या वर्क ऑफ आर्टच्या कॅरेक्टरच्या अनालिसिस किंवा बेटर अंडरस्टँडिंग साठी लिटरेचर मध्ये वापरतो, त्यावेळेस त्या क्रिटिसिझमला आपण सायकोलॉजिकल क्रिटिसिझम असे म्हणतो. समजतंय? सो सायकोलॉजी प्लस क्रिटिसिझम, fusion of both is called psychological criticism, based largely on the theories of neurologist Sigmund Freud. This theory hinges on an examination of people's characters, unconscious desires. आता psychological criticism समजून घेण्याच्या अगोदर you have to understand some of the basic tenets of psychology. त्याच्यामध्ये सिगमंड फ्रॉइड असं म्हटलं जातं की द मोस्ट प्रॉमिनंट हा एक न्यूरोसायकोलॉजिस्ट आहे, न्यूरोलॉजिस्ट आहे, आणि त्याच्या थिअरीनीच सायकोलॉजी हे आपल्या अंडर करंट मध्ये किंवा एक मेन स्ट्रीम मध्ये आणण्याचं काम सिगमंड फ्रॉइडने केलं होतं. तर सिगमंड फ्रॉइडचा जो वर्क आहे ही त्याचे वर्क हे अनकॉन्शियस किंवा कॅरेक्टर अनालिसिस वरती खूप आधारलेले आहेत. याच्यामध्ये सायकोलॉजिकल क्रिटिसिझम म्हणजे नेमकं काय असतं, याच्यामध्ये वेन वी ट्राय टू अंडरस्टँड, ट्राय टू इव्हॅल्युएट, ट्राय टू एक्झामाइन एनी वर्क ऑफ एनी कॅरेक्टर,
सो द कॅरेक्टर अनालिसिस करत असताना सिग्मंड फ्रॉइडनी त्यांनी जी इगो सायकोलॉजीची जी थिअरी मांडलेली आहे त्याच्यामधले काही कन्सेप्ट आहेत त्या कन्सेप्टच्या आधारावरती आपण कुठल्याही एखाद्या कॅरेक्टरचं एखाद्या वर्क ऑफ आर्ट मधलं आपण अनालिसिस करू शकतो. सो कुठल्या आधारावरती? सो अकॉर्डिंग टू सिग्मंड फ्रॉइड तो काय म्हणतो की ह्युमन बिहेवियर आपलं जे वर्तन आहे हे वर्तन 3 मुद्द्यांच्या 3 कन्सेप्टच्या आधारावरती आपण आपलं ह्युमन बिहेवियर हे व्यक्त होत असतं. हे ईद आहे, इगो आणि सुपर इगो, हे 3 ऍस्पेक्ट्स आहेत ऑफ अवर पर्सनॅलिटी. म्हणजे द ॲनिमल नेचर दॅट से डू व्हॉट यू फील गुड, जे बीस्टली ऍटिट्यूड असतं आपल्या मनामध्ये त्याला आपण ईद म्हणतो. स्ट्रॉंगेस्ट ड्राईव्ह असतात आपले त्याला ईद म्हणतो आपण. इगो हे रियालिटी बेस्ड पार्ट ऑफ अवर पर्सनॅलिटी आहे, आपला माइंड आहे, दॅट मेक्स डिसिजन्स टू सॅटिस्फाय द ईद. अँड सुपर इगो हे कुठेतरी ईदच्या वरच्या साईडला जे गव्हर्न करण्याचं काम, सारासार विवेक, त्याला विचार करण्याचं काम जर कोणाचं असेल तर ते इगो करतं. त्याच्यानंतर आहे सुपर इगो. हे एक कन्सायन्स लेवलला किंवा द सोशलाइज्ड कन्सायन्स दॅट टेल्स यू व्हॉट इज राईट अँड व्हॉट इज रॉंग. म्हणजे आपल्या बिहेवियर मध्ये सातत्यानं देर इज ऑलवेज अ कॉरल अमंग ऑल दिस थ्री, इगो आणि सुपर इगो आहे. व्हॉट एव्हर हे आपलं एक बिस्टली बिहेवियर आपण ईद थ्रू आपण व्यक्त करत असतो. इगो ट्राईज टू इंटरफेअर आणि सुपर इगो ट्राईज टू गिव्ह यू द आन्सर whether your actions or whether your behavior is right or wrong. या सगळ्या गोष्टी सुपर इगो गव्हर्न करत असतात. सो ऑन द बेसिस ऑफ दिस थ्री जनरली एनी वर्क ऑफ आर्ट मधलं कुठलेही कॅरेक्टर अनालिसिस आपण याच्या आधारावरती करू शकतो. सो सायकोलॉजिकल क्रिटिसिझमचे जे बेसिक टेनेट्स आहेत तर ते पर्सनॅलिटी थिअरी, त्याच्यामध्ये इगो आणि सुपर इगो, ह्याच्या सुद्धा पुढे जाऊन इगो सायकोलॉजी आणि ईद सायकोलॉजी मध्ये बरंच वर्क हे सिग्मंड फ्रॉइडच्या फॉलोअर्सने नंतर डेव्हलप केलेलं आहे. त्याच्यामध्ये ऍज अ टोल्ड टू अर्लियर, सायकोलॉजी हे मानसशास्त्र जरी म्हटलं तर ते बिहेवियरल सायकोलॉजी आहे. आपलं कोणी कुणाचं मन ओळखू शकत नाही, कोणी कुणाच्या मनाचा अभ्यास करू शकत नाही. रादर ओनली वन थिंग वी कॅन डू, आपण बिहेवियरचा अभ्यास करतो. बिहेवियरचा अभ्यास करत असताना वी कॅन अंडरस्टँड व्हॉट आर द सायकोलॉजिकल ऑपरेशन्स आर गोइंग ऑन विद इन हिज माइंड. याचा अनालिसिस आपण वी कॅन डू इट. याच्यामध्ये एडिपस कॉम्प्लेक्स आणि इलेक्ट्रा कॉम्प्लेक्स ह्या मोस्ट कॉन्ट्रोवर्शियल थिअरीज आहेत विच इज पुट फॉरवर्ड बाय सिग्मंड फ्रॉइडनी. एडिपस कॉम्प्लेक्स मध्ये असं म्हटलं जातं की एव्हरी बॉय हॅज द अनकॉन्शियस डिझायर टू प्लीज हिज मदर. Consequently, sons are afraid of their fathers and fathers are threatened by their sons. याच्यामध्ये एक सायकोलॉजिकल कॉम्प्लेक्सिटीज आहेत. हे काय म्हणतो मिरर स्टेज पर्यंत एखाद्या डेव्हलपिंग चाइल्ड मध्ये एडिपस आणि इलेक्ट्रो कॉम्प्लेक्स दोन्ही सुद्धा असतात. हे आपण डिटेल मध्ये आपण बघणार आहोत. Psychological criticism, of course, these complexes have their origins in literature and mythology. Psychological criticism is a way to understand the characters, not diagnose them. आता प्रॉब्लेम इथं हाच होतोय, जेव्हा आपण सायकोलॉजिकल क्रिटिसिझम म्हणतो, सायकोलॉजीमध्ये सायकियाट्रिस्ट असतात, न्यूरोलॉजिस्ट असतात, सायकोलॉजिस्ट असतात. हे डिफरंट टाइप्स आहेत. याच्यामध्ये देर इज ऑलवेज अ कन्फ्युजन तयार होतं एखाद्या विद्यार्थ्यामध्ये किंवा एखाद्या लिटररी स्टुडंट मध्ये की अनालिसिस करायचं म्हणजे नेमकं काय करायचं. आर वी सपोज टू डायग्नोज द प्रॉब्लेम ऑफ अ कॅरेक्टर और जस्ट वी आर ट्राइंग टू adhere to the rules and regulations which are developed by Sigmund Freud to only to understand characters. हे दोन्ही पण गोष्टी आपण करू शकतो. बट प्रायमरीली सायकोलॉजिकल क्रिटिसिझमचा अभ्यास किंवा त्याची जी मदत आहे, आपण फक्त एखाद्या नॉव्हेल मध्ये किंवा ड्रामा मध्ये असलेल्या कॅरेक्टरचा अभ्यास करत असताना आपण ह्याची आपण वी कॅन सीक हेल्प, बट वी शुड नॉट डायग्नोज द प्रॉब्लेम बिहाइंड दॅट. त्यानंतर आहे मिथॉलॉजिकल क्रिटिसिझम आहे. मिथॉलॉजिकल म्हणजे myth oriented. This stance is not about mythology. It is about the universal elements of human life that are common in all culture. Like ancient mythology, literature is a window to create meaning of human life. And शेवटचा पॉइंट असा आहे, in other words, stories make us feel like our lives are most significant. हे archetypal criticism, it is believed
की आपण जे लाईफ जगत असतो किंवा जितके काही लिटरेचर तयार होत आहेत, जितके काही मूवीज तयार होतात, हे फक्त एक रिप्रेझेंटेशन आहे, कॉपीज आहेत. ओरिजिनल इज समथिंग बॅक. ठीक आहे, म्हणजे आर्किटाईपच्या आधारावरती व्हॉट एव्हर वी ट्राय टू क्रिएट एनिथिंग ऍज वी कॉल इट न्यू, इट इज नेव्हर न्यू. हे फक्त रिप्रेझेंटेशन्स आहेत, कॉपीज आहेत ऑफ समथिंग विच इज ओरिजिनल. सो व्हॉट इज ओरिजिनल? तर ते मिथॉलॉजिकल, मिथॉस मधून ते तयार करण्यात आलेलं आहे.